फैजपूरला काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये खोटे नाटे आरोप करत अगदी स्टेजवर लोकांची दिशाभूल करणं आणि वंचितचे उमेदवार पैशांनी मॅनेज झालेली आहे, ती आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीये, मग तिच्याकडे गाड्या कुठून आल्या, ती रोजानी माणसं लावते, तिला भाजपाने पैसा पुरवलाय, असा आरोप करण्यात आला होता। या आरोपाच्या संदर्भामध्ये मी स्वतः व्हिडिओ काढून इथे असलेल्या विद्यमान आमदारांना इथे असलेल्या काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना व ज्यांच्या प्रचारार्थ मुकुंद सपकाळे जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष जळगाव यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं, मी म्हटलं होतं की तुम्ही जाहीररित्या सांगा की मुकुंद सपकाळेंचा बोलता धनी कोण आहे। मुकुंद सपकाळेंनी केलेल्या आरोपांच्या यांच्याकडे काही पुरावे आहेत का, यांनी ते पुरावे जाहीर करावे। आणि म्हणून आज साधारणतः 5वा दिवस आहे। मी म्हटलं होतं की मी 16 तारखेला उत्तर विचारायला येईल, पण आता इथे उत्तर विचारायला विद्यमान आमदारांच्या घराकडे आलेले आहे, त्यांच्या बंगल्यासमोर बसून आहे, पण ते नाहीयेत। जे उमेदवार आता दिले गेले आहेत, ज्यांच्या प्रचारार्थ सभा होती, ते नाहीयेत। वर आरोपाच्या फैरी झाडणं, पोलिसांना सोबत घेऊन माझ्या तिथे असलेल्या कार्यकर्त्यांना एकतर जाब मी विचारलेला आहे, व्हिडिओ मी रिलीज केलेला आहे, आव्हान मी केलेलं आहे। कार्यकर्त्यांचा किंवा कुठल्याही मला सपोर्ट करणाऱ्या व्यक्तीचा याच्याशी काही मात्र संबंध नाही। पोलिसांना सोबत घेऊन धक्कातंत्र वापरत असतील, खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे, तर बिलकुल सहन करू घेणार। राजकारण हा माझा पोट भरण्याचा धंदा नाही, मी राजकारणात पोट भरण्यासाठी आलेले नाही। मी माझ्या हक्क अधिकारांची लढाई लढते आहे आणि नैतिक राजकारण करते आहे। हे या पुराव्यांचं उत्तर द्यावं आणि चुकीच्या पद्धतीने नको त्या गोष्टी करू नये। आम्ही आज इथे येऊन बसलेलो आहोत। इथे आम्हाला पोलीस विचारती आहे की जे बोलले त्यांच्याच विरोधामध्ये तक्रार होईल, पण कार्यक्रमाचे ऑर्गनायझर हे त्याच्यामध्ये असतात आणि आमचं म्हणणं आहे की त्यांनाही त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे। या जे निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र पाठवलं की आमच्या म्हणण्यानुसार तक्रार घेतली जावी, पण पोलीस आमच्या म्हणण्यानुसार तक्रार घेण्याच्या ऐवजी पोलिसांच्या म्हणण्यानुसार आम्ही तक्रार द्यावी अशी पोलिसांची अपेक्षा आहे। आणि आम्ही इथे येऊन बसलेलो आहोत। आमचे समर्थक, आमचे मित्र, आमचे भाऊ आम्हाला इथं सोबत आलेले आहेत, त्यांचा याच्याशी काही संबंध नाही। मी पक्षाची पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीची प्रदेश उपाध्यक्ष आणि तृतीयपंथी कम्युनिटीची मेंबर या नात्यानं मी शमीभाच्या सोबत आहे आणि याच्यामध्ये तिच्यासोबत जे होईल त्याला मी तयार आहे, पण बाकीच्या लोकांना याच्यामध्ये ओढला जाऊ नये। आम्ही संविधानिक मार्गाने, आम्ही काही दंगा करायला आलेलो नाहीत, आम्ही कुणाला लांछन लावायला आलेलो नाहीत, आम्ही कुणावर मॅनेज झाले म्हणून आरोप लावायला आलो नाहीत, आम्ही कुणाच्या संपत्तीचा हिस्सा वाटा मागायला आलेलो नाहीत किंवा त्याचा हिसाबही घ्यायला आलेलो नाहीये। जसं ते आमचा हिसाब घेत आहेत की आमच्याकडे 20 गाड्या आहेत, 300 रुपये रोजाने माणसं आहेत, तर ते माणसं जरा त्यांची पदरं इचकून बघा, त्यांनी भाकरी बांधून आणलेल्या आहेत, त्या बांधून आणलेल्या भाकरी खायलेत। जरा तुमच्या तरी जीवाला काय वाटलं पाहिजे। तर या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगतेय की हा लढा आता आमच्या अस्तित्वाचा आहे, अस्मितेचा आहे, आमच्या संघर्षाचा आहे। जिथे तृतीयपंथी समुदायाच्या राजकीय सहभागाची 1% सुद्धा शक्यता दर्शवली जाऊ शकत नाही प्रस्थापित पक्षांमध्ये, इथे सेल काढून सोडून दिल्यात। तिथे वंचित बहुजन आघाडीने हिंमत दाखवली, महाराष्ट्राच्या लोकशाहीमध्ये पहिल्यांदा एका तृतीयपंथी व्यक्तीला तिकीट दिलं आणि तिला लढण्याचं बळ दिलं पार्टीनी, सोबत लोकांनी, सोबत समुदायाने। आणि त्या बळावर लढणाऱ्या शमीभाच्या चारित्र्यावर जर आज संशय घेत असतील, ती मॅनेज झाली म्हणत असतील, तर त्यातून उद्भवणाऱ्या असुरक्षिततेची जबाबदारी घेणार कोण? आणि ज्या मंचावर हा कार्यक्रम होत आहे त्या मंचाचा जो कोणी एक गेस्ट असतो, एक होस्ट असतो, तर होस्ट पूर्णतः जबाबदार असतो। साध्या व्हॉट्सअपला जर एखादा चुकीचा मेसेज टाकला ना तुम्ही, तर ऍडमिन वर केस होती का नाही? कुणी चुकून जरी टाकला तरी त्याचा ऍडमिन गुन्हेगार असतो। हा तर कार्यक्रम आहे मोठा, आणि मग ह्या कार्यक्रमामध्ये जर एखादा वक्ता जर बोलत असेल तर त्याची जबाबदारी सर्वस्वी आयोजकांवर असली पाहिजे। आयोजक त्याचे मुख्य आरोपी असले पाहिजेत आणि मग सह आरोपी बोलणारा, कारण की त्याच्यात असं बोलण्याची हिंमत नाहीये, कारण की तो आमचा राजकीय प्रतिस्पर्धी पण राहिलेला नाही, राजकीय विरोधक पण राहिलेला नाहीये, तर तो आमच्या विरोधात असं अचानक बोलू शकत नाही। तर ही गोष्ट समजून घ्यायची आहे, कारण की मी आता अहमदनगरवरून आली आहे,
तर मी इथं आल्यानंतर इथली राजकीय परिस्थिती काय मला काय माहिती, मला शमीबा सांगणार की फलाना टिपका असं आहे म्हणून, आणि मग मी बोलणार. तसंच जे सपकाळे आले त्यांना इथलं काय माहित होतं नव्हतं, अर्ध त्यांना माहित होतं, अर्ध यांनी पुरवलं. बरोबर सपकाळेच फक्त बोलले, आंबेडकरी समुदायाच्या विरोधात आंबेडकरी मनवणारा माणूस उभं करायचं आणि फूट पाडायची. फोडो आणि राज करो, ये अंग्रेजों का वसूल अब गांधीवादी भी इस्तेमाल कर रहे हैं. ये कितनी बुरी बात है.